उपास तर करायचा आहे, पण तो टेस्टी, हेल्दी आणि हटके सुद्धा असायला पाहिजे, हो की नाही? मग त्यासाठीच आजचा हा खास पदार्थ खास तुमच्यासाठी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार 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 मंडळी. आषाढी एकादशी निमित्त या खास भागामध्ये फूड कुटुंबाच्या सगळ्या खवय्यांचं, सगळ्या विठ्ठल भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी अगदी आता येऊ घातलेली आहे आणि एकादशी म्हणलं की आपल्या इथे म्हण आहेच की एकादशी आणि दुप्पट काशी. म्हणजे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो, त्या दिवशी आपण अजून जास्त पदार्थ खातो. पण हे सगळं खात असताना आपल्याला काहीतरी छान चमचमीत खायची इच्छा असते, काहीतरी वेगळं खायची इच्छा असते. आणि म्हणूनच आज माझी आई म्हणजे मीरा गबाले पुन्हा एकदा फूड कुटुंबाच्या किचनमध्ये आलेली आहे. आणि आई आली आणि आईनी काही इनोव्हेटिव्ह पदार्थ आणला नाही, ऐसा तो भैया हो नाही सकता. सो आई, आज आपण काय दाखवतो? आज आपण वरई आणि साबुदाण्याचे अप्पे करणार आहोत. वरई आणि साबुदाण्याचे अप्पे. सो रेग्युलर तुम्ही जर खिचडी आणि बटाट्याची भाजी आणि काय आपला म्हणजे हे सुद्धा आयटम छान असतात, कसं रताळ्याचं कीस, हे जर खाऊन बोर झाला असाल तर ही रेसिपी नक्की सेव्ह करून घ्या. आई, वेळ न दवडता काय काय साहित्य लागणार आहे ते सांगा. वरई, साबुदाणा, दही, जिरं, आल्याचा किसलेला बटाटा, मीठ आणि दाण्याचं कूट आणि इनो. एक पाकिट इनो. एक पाकिट इनो. आणि आता हे जे बाकीचं सामान आहे ते कशासाठी आहे? हे चटणीचं साहित्य. हा, मग चटणीला अप्पे नुसते खायचे नाहीत ना, मग अप्प्याबरोबर चटणी पाहिजे, तर हे बाकी सगळं चटणीचं साहित्य आहे. चटणीसाठी काय काय लागणार आहे? चटणी करता आपल्याला लागणार आहे दाण्याचं कूट, जिरं, थोडंसं आलं, खोबरं, सुकं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं साहित्य लागणार आहे. आणि मीठ साखर घालायचंय आपण, चवीनुसार मीठ साखर. सो आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आता आपण आधी काय करूया, साबुदाणा आणि वरई याचं प्रमाण असं आहे की 1 वाटी वरई घेतली आपण तर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा. आणि हे दोन्ही थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एक चांगलं ते गरम झालं पाहिजे, म्हणजे आपण ते मिक्सरवर बारीक करणार आहोत. बरं. तेव्हा त्याच्याकरता ते गार झाल्यावर बारीक करायचं, गरम असताना करायचं नाही. पण आपण ते भाजून घेऊया आधी सगळं साहित्य. आधी आपण गॅस पेटवूया. वरई गॅस मोठं करायचं नाही, गॅसची फ्लेम म्हणजे मीडियमवरच ठेवून ते करपता कामा नये, पण गरम तर चांगलं झालं पाहिजे. कांदाच येतो साधारण, ते भाजलं की कसं एक वास येतो आणि छान असं चटका बसतो त्याला, म्हणजे समजायचं की ती वरई छान गरम झाली. आणि साबुदाणे कधी घालायचे? हे काढून घ्यायचे वरई आणि मग साबुदाणे वेगळे भाजायचे. वरई आपली भागवत आलेली आहे, आपण ही काढून घेऊया डिशमध्ये. आता आपण साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा पण आपल्याला असं लालसर होईपर्यंत खूप लाल नाही करायचा, पण तो चांगला गरम झाला पाहिजे, तो मिक्सरवर बारीक झाला पाहिजे, त्याच्यामुळे तो सादळलेला राहता कामा नये. साबुदाणा गरम झालाय आपला, छान भाजला गेलाय चांगला. काढून घेऊया आपण दुसऱ्या डिश मध्ये. तरी चालेल. हे दोन्ही गार होऊ दे. आणि मग आता गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं. आता हा साबुदाणा आणि वरई गार झाले, आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आपल्याला ते मिक्सरवर बारीक करायचंय. आता आपल्याला याच्यामध्ये अजून काय घालायचं? आता याच्यात आपण काय घालायचं आधी बारीक करूया आपण मिक्सरवर. ओके. साधारण बारीक करायचं, थोडं रवाळच पाहिजे, असं थोडं रवाळ झालंय. आणि त्याशी आपण दही घालूया. दही घालून परत आपण परत मिक्सर मधून काढायचं, मिक्सरवर घालायचं आणि मग त्याच्यात लागेल तसं पाणी घालूया.
लहानपणी ना मी आणि माझी बहीण आई घरात मिक्सर चालवायला लागली ना की एकमेकांना जे काही शिव्या द्यायचे, शिव्या म्हणजे मूर्ख बिंडोक जे काही म्हणायचे ते करायचे, कारण ते आईला ऐकू यायचं नाही ना. सो ही आमची एक मिक्सरची ट्रिक होती. तुम्ही सुद्धा असं काही मिक्सरच्या ट्रिक काही करायचं का, आम्हाला नक्की सांगा. आपण आता फार आंबट नसलेलं दही घालायचं आहे. ओके, 2 टेबलस्पून आपण दही घालायचं. ओके, आणि आता परत मिक्सर बंद करून घ्या. थोडंसं पाणी घालते. अच्छा, थोडंसं मिक्स होईल ते कसं होतं बघ असं, त्याप्रमाणे आपण पाणी घालूया. आपल्याला हवं तसं हे छान झालेलं आहे. थोडंसं घट्ट वाटते, पण आपण ते काढून घेऊया भांड्यामध्ये आणि मग त्याच्यात आपण पाणी घालूया जरा. पण मला सांगा ते मिरच्या वगैरे ज्या घालायच्या आहेत का, ते तडका करायचा. तडका तूप जिऱ्याची फोडणी करायची, म्हणजे आप्यामध्ये मिरची नाही, आप्यामध्ये नाही घालायची. ओके ओके. पॅनला तेल लावून घेऊ मी. हो, आणि बारीक गॅस करून चालू. 10 मिनिटं हे मुरवत ठेवायला लागेल आपल्याला. सो जोपर्यंत आई तिकडे ते सगळं काढून घेते आहे तोपर्यंत मी हे आप्पे पात्राला इथे छान त्याला तेल घालून ग्रीस करून बारीक गॅसवरती ठेवू गरम करेल. 2 मिनिटं बारीक गॅस कुठे आहे, थोडंसं हे सगळं घालू दे साहित्य मला याच्यामध्ये. आपण एक 5 मिनिटं हे मुरेल सगळं. ओके, हा आल्याचा किस घालूया. ओके. आमच्या घरात जी साबुदाण्याची खिचडी होते ना, आई त्याच्यामध्ये सुद्धा किसलेला आलं घालते आणि त्यांनी फार कमाल चव येते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हा बटाटा आहे, साल काढून आपण किसून घेतलाय, पाण्यात घातला होता, नाही मग तो काळा पडतो. थोडासा छोटासा घेतला होता बटाटा, खूप नाही खूप नाही, छोटासा मीडियम साईजचा असा घातला होता. आणि त्यात आता मीठ घाल. 5-10 मिनिटं मुरलं पाहिजे. पटकन त्यावेळेला पाण्याचा अंदाज येत नाही, कारण ते पाणी शोषलं जातं असं बरोबर बरेमध्ये, त्यामुळे जसं लागेल तसं नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि वाढवायचं. बरोबर, एक 5-10 मिनिटं हे रेस्ट होऊ दे, मग आपण हे करूया. ठीक, आप्पे करूया त्याचे. आता पीठ हे छान मुरलेलं आहे, म्हणजे 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली, छान भिजलं गेलंय म्हणजे ते. तर आपण त्याच्यात तडका घालायचा राहिला, पण तो घालूया. आणि दाण्याचं कूट आता शेवटी घालायचं. ओके, ते मी दाण्याचं कूट घालते, एक चमचा दीड चमचा सारण दाण्याचं कूट घालते. ओके, मिक्स कर. तडका पण ठेवला इथे. आणि मग आता त्याला एक तूप, जिरं आणि हिरव्या मिरचीचा तडका मारून घेते, म्हणजे ते आपले आप्पे छान खमंग लागतील ते. बरोबर बरोबर. खतरो के खिलाडीचा टास्क म्हणजे फोडणी. तूप तापलंय आता आपण फोडणी करून घेऊया. जिरं घातलंय. मोहरी कशी घालायची, उपास आहे. जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं की आपण एक आपल्या तिखट कितपत लागते त्याप्रमाणे एक हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. ते छान असे कुरकुरीत होऊन द्यायचं. मग तडका घालायचा. फोडणी घालूया. वा, आता पण एक ह्याच्यात एक गोष्ट घालायची, छान हे आप्पे फुगावे ह्याच्याकरता मी इनो घालणार आहे. इनोचं एक पाकिट घालायचं, छोटं पाकिट मिळतं, ते पूर्ण घालायचं आणि आप्पे करायला सुरुवात करायची. यार हे जे इनो घालणे किंवा हे जे असं हे काही आयटम येतं हे मला फार आवडतं. लहानपणी माझे बाबा जेव्हा इनो वगैरे घ्यायचं तेव्हा मी सांगायचो की थांबा मला मी कट करून देतो आणि मला ते, कारण ते जे बबल्स होतात ते बघताना खूप छान वाटतं. म्हणजे ते आप्पे चांगले फुगतील. हे मिक्स करून घेऊया. आप्पे पॅन आपण ठेवलेलं आहे, त्याला तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्याचा तापेल. तापलंय का बघूया. जरा तापू दे, तोपर्यंत हे मिक्स होतं तोपर्यंत तापेल. झाकण ठेवूया. झाकण ठेवायचं. हो,
सो एक काम करतो आम्ही हे सगळे आप्पे करून घेतो. तोपर्यंत तुम्ही काय करणार, तुम्हाला तर माहिती आहे, अर्थातच तुम्ही आमच्या किचनची टूर घ्यायची आहे. कारण आमचं किचन हे छान नटलेलं आहे, ते म्हणजे पॉटरी डेनच्या छान सिरामिक भांड्यांनी, जी दिसायला तर सुंदर आहेतच, वापरायला देखील दणकट आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. सो आपले असे आप्पे छान खमंग खुसखुशीत आम्ही दोन्ही बाजू एका साईडने झाले, दुसऱ्या साईडने पण भाजून घेतोय. वा, रंग छान आलाय. रंग खूप छान आलाय. मी तेच म्हणणार होतो, रंग खूप सुंदर दिसतोय. आणि एकादशी दुप्पट काशी ह्या म्हणीला लागत आमचे गरमागरम असे आप्पे जे आहेत हे तयार झालेत. पण आप्पे चटणीशिवाय आपण खाऊ शकत नाही. सो आई आता चटणी करूया, बरोबर? सो आई आता चटणी कशी काय करायची आपण? चटणी सांगते मी तुला. साहित्य सगळं. खोबरं घालतीये. खोबरं घातलं. दाण्याचं कूट थोडंसं. दाण्याचं कूट. एक अर्धा चमचा जिरं घालायचं त्याच्यामध्ये. 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. या तिखट हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी. थोडी कोथिंबीर, ही धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. थोडंसं आलं. थोडं मी दही घालते याच्यात, आंबटपणासाठी. थोडं आंबट. लिंबू घातलं तरी चालेल, मी दही घालणार आहे. आणि मीठ आणि साखर. साखर. चवीला साखर. पाणी घालते थोडंसं. चटणी करून घेते. शिव्या नाही घालायचं हे सांगतोय, यावेळेला शिव्या नाही. चटणी रेडी आहे. सो आता आपण चटणी आणि आप्पे फायनल दाखवूया. सो आमचा चटणी आणि आप्प्यांचा फायनल लुक बघा, आणि मग होईल अर्थातच एकादशी दुप्पट खाशीची टेस्टिंग सेरेमनी. सो बघितलं किती झटपट पण अतिशय टेस्टी होणारी ही रेसिपी आहे. सो आमचे उपवासाचे जे आप्पे आहेत हे रेडी आहे. छान हिरवी चटणी रेडी आहे. सो टेस्टिंग सेरेमनी तर बनती आहे बॉस. सो वा 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 वा, छान अशी चटणी अशी दिसली पाहिजे की असं प्रत्येक बाईटमध्ये त्या चटणीची एक टेस्ट आली पाहिजे, है की नाही? भाई साहब यार, हे आप्पे खाऊन तुम्ही सांगावं मला की हे उपवासाचे नाही आहेत, म्हणजे रेग्युलर आप्प्यांसारखी ही टेस्ट लागते. सो आई कमाल आहेस तू. सो आता तिखटाचा आयटम तर झालेला आहे, पण उपवासाचा आता गोडाचा आयटम त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं, कारण पुढच्या भागामध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला उपवासाचं असं एक डेझर्ट ते आत्तापर्यंत तुम्ही कुठेच ऐकलं नसेल. पण त्यासाठी काय करायचं? अर्थातच खाण्यावरती प्रेम करायचं आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं.